नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळ सकाळ उठून मी चालले होते मामीच्या घरी. पाऊस पण चालू होता थोडा थोडा. इथे आमचा लिस्टिप लावायचा कार्यक्रम चालू होता. मेकअप बिकअप झाला. आता जरा माणसासारखी दिसायला लागले, नाही तर सकाळी काय हालत होती माझी. आता आम्ही निघालेलो नाश्ता करायला. तसं घरी होतं पण आम्हाला खायचं नव्हतं. चला आता निघाले बाप्पाच्या भेटीला. सिद्धिविनायकला पोहोचलो. पूजेचं सामान वगैरे घेतलं. आतमध्ये आरती चाललेली, मग आम्हाला बाहेर उभा केलेलं, तर आम्ही व्हिडिओ काढत बसलेलो. जाता जाता पण आम्ही व्हिडिओ काढले भरपूर सारे. पूर्ण लाईनमध्ये आम्ही म्हणजे थांबलोच नाही. एकाचं झालं का एकाचं झालं का एकाचं नुसतं व्हिडिओ काढत गेलो. पूर्ण लाईनीत अख्खे माणसं आमच्याकडे असे बघत होते ना, बापरे. फोन अलाउड नव्हता म्हणून बाप्पाचा आम्हाला फेसचा व्हिडिओ काढता नाही आला. इथं मग टीव्हीतला व्हिडिओ काढला मी. मग थोडंसं देवदर्शन करून आम्ही आलो जेवायला. कपडे वगैरे चेंज करून इथं माझा गाडीतच मेकअप चालू झाला होता. थोडंसं लिपस्टिक वगैरे लावायचं काम चाललेलं. झाला माझा मेकअप बघा. केस सोडली, बात खतम. मरीनला आलो, मस्त पाऊस पडत होता, जाम भारी वातावरण होतं, हवा वगैरे. अर्धा फोन भिजलेला तरी पण व्हिडिओ काढायचं काम चालू होतं. फोटो व्हिडिओ अख्ख्या पावसात फोन भिजवला माझा. आता पुढे कुठे जायचं होतं ते यांचं ठरलेलं नव्हतं, म्हणून मी बोलले जाऊ दे आता मी घेते झोपून. खूप विचार केल्यानंतर यांचा प्लॅन ठरला की सूडच्या मॉलला जायचं. तर इथं आम्ही मॉलला आलो. केक वगैरे घेतला. दीदीचा बड्डे होता. दीदी आज खूप खुश होती. व्हिडिओज वगैरे काढले. आम्हाला दुसरं काम तरी काय आहे बरं. सेलिब्रेशन झालं. त्यानंतर आम्ही ठरवलं की मॉल फिरायचा थोडा. इथं आम्ही इकडं तिकडं हिंडत होतो आणि आम्हाला मामाने सांगितलं 1 तासात घरी यायचं. मग आम्ही 1 तासानंतर घरी जायला निघालो. फायनली 7:30 वाजता आम्ही घरी पोहोचलो. त्यानंतर मामाची रिएक्शन बघा तू. काहीच बघा. गाइस यहाँ पे कुश्ती चल रही है, देखो. मी शाळेत आलो मला जाऊ दे घरी. आता वाजले 7 वाजले. तुम्हाला मी शाळेच्या आलो आज मी कामाला सुट्टी घेतलेली, तर माझी बहीण पळत आहे मला डान्स शिकव म्हणून. इथं मलाच येत नाही, काय तिला काय शिकवू आता. पण मावशी बोलली शिकव बाई, काय तर शिकव. तर इथं आमचं नाचायचं काम चाललेलं. बाहेरच्या कामाला सुट्टी घेतली याचा अर्थ घरच्या कामाला सुट्टी नाही. स्वयंपाक वगैरे झाल्यावर आम्ही घेतलं जेवायला. जेवण झाल्यावर समर्थ मला इथं मारत होता बघा. इथं त्याची मस्ती चाललेली. याला मारायला लय आवडतं. नुसतं मारत राहतो. इकडून तिकडून आला हिंडून नुसतं मारत राहतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.